नमस्कार, सहज रेसिपी मराठीमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण झटपट अगदी 15 मिनिटात तयार होणारं ज्वारीच्या पिठाचं थालीपीठ कसं करायचं ते बघणार आहोत। ही रेसिपी झटपट तर तयार होतेच, शिवाय चवीला सुद्धा अप्रतिम आहे। तर रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या सहज रेसिपी मराठी या चॅनलला सबस्क्राइब मात्र नक्की करा। चला तर मग सुरुवात करूया। सुरुवातीला आपल्याला एक वाटण तयार करायचे। मिक्सरचं भांड घ्यायचं, त्यामध्ये थोडंसं म्हणजे 1 चमचाभर धणे घालायचे, अर्धा चमचा जिरं घालायचं आणि 1 इंचभर अद्रकाचे बारीक तुकडे करून ते घालायचे। 15-20 पाकळ्या लसणाच्या सोलून घालायच्या आणि 5 ते 6 किंवा आवडीप्रमाणे हिरव्या मिरचीचे तुकडे करून घालायचे। आता आपल्याला हे वाटण थोडंसं जाडसरच पाणी न घालता वाटून घ्यायचं। तर हे बघा, अशा पद्धतीचं हे वाटण तयार झालं। आता आपण दुसरी तयारी करूया। तर 1.5 कप इथं मी ज्वारीचं पीठ घेतले, नेहमी भाकरीसाठी वापरतो तेच पीठ आहे, चाळून घेतलं। आता यामध्ये सुद्धा आपल्याला एक अर्धा चमचा जिऱ्याची पावडर टाकायची, 1 चमचाभर धणेपूड घालूया आणि त्याचबरोबर अर्धा चमचाला सुद्धा थोडीशी कमी हळद घालायची, थोडासा हिंग घालायचा, अगदी पाव चमचा आपल्याला हिंग यामध्ये घालायचा। हिंगाने चव आपल्या थालीपीठाला छान येते। अर्धा चमचा ओवा घालूया। ओवा मात्र हातावर असा चुरवडून किंवा चोळून घालायचा, म्हणजे आपल्याला ह्याचा पदार्थाचा सुगंध छान येतो। तर कोणत्याही पदार्थात ओवा घालताना हातावर चोळूनच घालावा। आणि हे केलेलं वाटण आपण यात घालूया। अगदी पूर्ण त्या भांड्याला चिकटलेलं किंवा झाकणाला चिकटलेलं सर्व काढून घेऊन हे वाटण आपण या पिठामध्ये घालूया। आता यामध्ये आपल्याला चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि इथं 2 मध्यम आकाराचे कांदे किसून घेतलेत ते घालूया। कांद्यामुळे थालीपीठाची चव खूप छान येते, शिवाय थालीपीठ आपलं मऊसर सुद्धा होतं। तर नक्की एकदा अशा पद्धतीने तुम्ही करून बघा। कोथिंबीर घालायची आहे, 1 वाटीभर कोथिंबीर स्वच्छ धुवून चिरून घेतली आणि ती आपण या पिठामध्ये घालूया। आणि आता हे सर्व मिक्स करू। पिठाबरोबर हे मसाले सर्व मिक्स करायचे। सुरुवातीलाच आपल्याला पाणी बिलकुल घालायचं नाही, कांद्याला भरपूर पाणी सुटलेलं असतं, शिवाय आपलं वाटण सुद्धा ओलसर आहे, ते सुद्धा या पिठाला व्यवस्थित चोळून घ्यायचं। आणि यामध्ये तेल मात्र थोडंसं घालायचं, तेलामुळे थालीपीठ मऊ होऊ शकतात किंवा हे पीठ आपलं मऊसूत छान होतं। तर 1-2 चमचे साधारण तेल इथं आपण कच्चच घालणार आहोत, याला गरम वगैरे करायची गरज नाही। आता हे सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि इथं गरम पाणी घ्यायचंय। ज्वारीचं पीठ आहे ते थोडंसं चिकट नसतं, त्यामुळं गरम पाणी घातलं की या पिठाला चिकटपणा येतो आणि हे आपल्याला थालीपीठ व्यवस्थित थापता येतात किंवा मग थालीपीठ थापताना त्याला तडे जात नाहीत, म्हणून आपण इथं कडक गरम पाणी असं वापरणार आहोत। सुरुवातीला हाताला चटका बसू नये म्हणून चमच्यानेच मिक्स करायचं, हे बघा अशा पद्धतीनं। आणि मग नंतर हळूहळू म्हणजे अंदाज घेत घेत आपण हाताने पीठ हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया। तर खूप झटपट तयार होणारी ही खमंग अशी रेसिपी आहे, एकदा नक्की तयार करून बघा आणि आपले अनुभव आमच्याशी नक्की शेअर करा। तर आपलं हे पीठ मळून झालंय। आता हे पीठ आपल्याला खूप जास्त घट्ट करायचं नाही, थोडंसं सैलसर म्हणजे खूप सैल नाही, यात कांदा वगैरे आहे तर याला पाणी सुटतं, म्हणून आपण थोडंसं मध्यम असं पीठ करायचं। परवा मी ज्वारीच्या पुरीचा व्हिडिओ अपलोड केलाय, तो नसेल पाहिला तर नक्की बघा, त्यामध्ये थोडंसं घट्टसर पीठ आपण मळलेलं आहे, पण यामध्ये आपल्याला थोडंसं सैलसर असं पीठ मळायचंय। आता याला थोडंसं तेल लावून घ्यायचं, म्हणजे हे बघा ह्या भांड्याचं सुद्धा पीठ सगळं व्यवस्थित निघतं आणि हाताचं सुद्धा निघतं। भांड आणि हात अगदी स्वच्छ झालाय, अगदी थोडंसं तेल लावायचं। आणि आता या पिठाला मुरायला बिलकुल ठेवायचं नाही, लगेच आपण थालीपीठ तयार करायला सुरुवात करायची आहे, कारण की हे पीठ ठेवलं तर मग सैलसर होऊ शकतं। तर त्यामुळं एक नेहमीच्या भाकरीचा एवढा उंडा मी इथं घेतलाय। तुम्हाला ज्या प्रमाणात किंवा जेवढं मोठं थालीपीठ करायचंय तेवढा मोठा उंडा तुम्ही घेऊ शकता। आता इथे एक स्वच्छ पांढरा कपडा घेतलाय मी कॉटनचा, पाण्यात भिजवून घ्यायचा आणि त्यावर सुद्धा थोडंसं पाणी लावायचं आणि हा घेतलेला गोळा यावर बोटाच्या साह्याने अशा व्यवस्थित पसरवून घ्यायचा। हे बघा अशा पद्धतीनं, खूप जास्त जाड नाही किंवा खूप पातळ नाही, मध्यम आकाराचं असं हे थालीपीठ आपण थापून घेऊया। हाताला पाणी अधूनमधून लावून घ्यायचं आणि मग थालीपीठ थापूया।
म्हणजे हाताला हे पीठ चिटकत नाही. आणि कपड्याला सुद्धा आपण पाणी लावले म्हणून कपड्याला सुद्धा हे पीठ किंवा थालपीठ चिटकून बसत नाही. अशा पद्धतीनं सर्व बाजूने सारखं असं थालपीठ व्हावं, कुठे जाड कुठे पातळ असं नाही व्हावं यासाठी प्रयत्न करायचा. आणि तळव्याच्या साह्याने हे एकदम सारखं करून घ्यायचं. आता आपण याला 4-5 होल तयार करून घेणार आहोत. यामुळे काय होतं, जेव्हा आपण थालपीठ तव्यावर घालतो त्यावेळेस तव्याची हीट ह्या होलमधनं वरच्या बाजूला येते आणि आपण यावर झाकण ठेवणार आहोत आणि वाफ कोंडल्या जाते. म्हणजे दोन्ही बाजूने थालपीठ अगदी छान भाजतं आणि मऊ तयार होतं. तर हे होल मात्र नक्की करा. आपण त्यावर थोडेसे तीळ लावले, तिळामुळे थालपीठ छान लागतं आणि दिसतं सुद्धा छान. आता तवा गरम झालाय, त्याला थोडंसं तेल लावायचे, गॅस मध्यमच ठेवायचा आणि हे थालपीठ कपड्यासकट असं अलगद उचलायचं आणि तव्याच्या मधोमध असं सोडून घ्यायचं आणि कपडा बाजूला काढून घ्यायचा. आता यावर थोडंसं तेल लावूया. तेलासोबतच यावर पाणी सुद्धा घालू, जेणेकरून पाण्यामुळे वाफ तयार होईल आणि यामध्ये कोंडल्या जाईल. तर हे बघा, ह्या होलमधून आणि इकडून तिकडून सुद्धा पाणी थोडंसं घालायचं आणि यावर झाकण ठेवायचं. अगदी 2 मिनिट मध्यम गॅसवर हे शिजू द्यायचं. तुम्ही बघू शकता वरची सुद्धा बाजू वाफेनं मऊसूत झालेली आहे आणि खालतून सुद्धा थालपीठ आपलं खरपूस असं भाजून तयार झालं. तर हे बघा, थोडंसं एका साईडनं थोडंसं चिरल्या गेले, चिकटलं होतं तव्याला आणि हे गच्च बिलकुल होत नाही. ज्वारीचं पीठ असल्यामुळं अगदी ठिसूळ असं थालपीठ आपलं तयार झालेलं आहे. कांद्यामुळं चव सुद्धा याची छान झालेली आहे. दोन्ही बाजूने असे सोनेरी रंगावर छान असे थालपीठ भाजून घ्यायचे. हे बघा, तुम्ही बघू शकता आपले हे थालपीठ दुसऱ्या बाजूने सुद्धा व्यवस्थित झाले. हे बघा, अशाच पद्धतीनं सर्व थालपीठ करून घेऊया. एवढ्या पिठामध्ये आपले 7 थालपीठ झालेले आहे. रेसिपी आवडली तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा. नंतर भेटूया. थँक्यू.